आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी या घरची राणी. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आज हे बघू शकता, वातावरण खूप छान झालेलं आहे. हे बघा, बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते मी. इथे ना खूप दिवसापासून पाऊस होता ना, झाडं पण पिवळी पडल्यासारखे झालेली होती. पण आता आहे ना, गेल्या 2-3 दिवसापासून ऊन पडत आहे ना, म्हणून झाडं पण खूप छान झालेली आहेत. हे बघू शकता तुम्ही, मस्त झालेली आहेत. आणि आता इथे सकाळचे 9 वाजलेले असतील. आणि इथे ना हे बघू शकता, सकाळी आम्हाला पाणी येतात. तर इथे ना माझ्या सकाळी पोर्च वगैरे सगळं धुवून झालेलं होतं. इथे टॉवेल वगैरे सगळं टाकलेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा, पोर्च वगैरे धुवून झालेला होता. आणि इथे आमचा साई शाळेत गेलेला नाही आहे, कारण की साईला गेल्या 2-3 दिवसापासून बरं नाही आहे ना साई? कधी बरे होणार आहे मग तू? कधी बरा होणार आहे? हां, अजून 2-4 दिवसांनी लवकर बरं व्हायचं आणि लवकर शाळेला जायचं आहे आता. हां. आणि आता हे बघू शकता तुम्ही, मी किचनमध्ये तुम्हाला माझा पसारा दाखवते. किचनमध्ये ना आवरून झालेलं नव्हतं. हे बघा, इथे हे सगळं हा सकाळचा पसारा किचनमधला. एक फ्रीज पण आहे ना, हे बघा, बघू शकता तुम्ही. फ्रीज पण आहे ना माझं व्यस्त झालेलं आहे. आणि फ्रीज पण मला लावायचं आहे. पण मुलांना बरं नसलं की नाही का, आपलं कोणत्याच कामात लक्ष लागत नसतं. तर तसंच झालेलं आहे माझं पण. आणि माझा मुलगा आहे ना श्री, तो शाळेत गेलेला आहे. आणि जो साई आहे ना, त्याला बरं नाही म्हणून मग तो झोपलेला आहे. तर बघू आता, कामाला सुरुवात करते आधी. आणि आजचं माझं रुटीन 9:30 वाजलेले ते बघू शकता तुम्ही. बघा, 9:30 वाजलेले आहेत. आणि आता आहे ना मी पटापटा काम आवरून घेते, कारण की 2 वाजता परत अजून त्याला घेण्याचा वेळ होईल. त्यामुळे ना आता पटकन काम आवरून घेते मी. हॉलमधला पसारा दाखवते तुम्हाला. बघू शकता, हॉलमध्ये हा असा पसारा आहे. चला, तर मग मी आता आहे ना पटापटा काम आवरून घेते, कारण की 9:30 वाजलेले आहेत. आणि साईलाही भूक लागलेली असेल, आहे ना साई? हां, भूक लागली का नाही? हां, चल आता पटकन काम आवरून घेऊ आपली. आता आहे ना छान असं ऊन पडलेलं आहे. आता मी पहिले हे कपड्यांचं स्टँड ऊनात ठेवून घेते. इथे आहे ना सकाळी जेवणामध्ये मी शेपूची भाजी बनवलेली आहे. आणि मिस्टरांना आणि माझ्या दुसरा जो मुलगा शाळेत गेलेला आहे, तर त्यांना मी डबा भरून दिलेला आहे. आणि इथे आता मी साई आणि माझ्यासाठी ही भाजी आहे, शेपूची भाजी आणि चपात्या बनवून झालेल्या आहेत माझ्या. आता मी लगेचच भांडे घासून घेते. तर मी इथे आता ना भांडे घासून घेते. आधी सर्व भांड्यांचे ना खरकटं मी सगळं काढून घेणार आहे. नाहीतर काय होतं, जे आपली घासणी असते ना, ती घासणीला सगळं आपण जे खरकटं काढलेलं नसलं ना, तर ते चिटकतं. आणि मग ते घासणीला आहे ना एक प्रकारचा एक घाण असा वास येतो. त्यामुळे ना सगळ्या भांड्यांचं आहे ना आधी सगळं आपण खरकटं वगैरे आहे ना काढून घ्यायचं आहे. आणि आता इथे आहे ना मग मी सगळे भांडे स्वच्छ असे घासून घेते.
इथे हे पोळपाट आहे ना माझ्याकडे खूप जुनं आहे, म्हणजे जवळजवळ माझ्या लग्नाच्या आधीपासून माझे मिस्टर हे पोळपाट आहे ना चपात्या बनवण्यासाठी वापरत होते. आणि त्याला आहे ना एक होल पडलेला आहे. पण मला आहे ना या पोळपाटाची इतकी सवय झाली आहे की मला दुसऱ्या पोळपाटावर आहे ना चपातीच लाटता येत नाही. माझ्याकडे असे अजून एक खूप पोळपाट आहे, पण तेही नवंच मी आणलेलं होतं. पण मला या पोळपाटाची सवय झाली ना, म्हणून मग मी त्या पोळपाटला यूज करत नाही. पण कधी पापडं वगैरे करायचे असले तर त्यासाठीच मी फक्त ते दुसरं पोळपाट यूज करत असते. बाकी चपात्या बनवायला मला हेच पोळपाट लागतं. तर इथे ना माझे भांडे घासून झालेले होते आणि इथे मी स्वच्छ असं बेसिंग घासून घेत आहे. बेसिंग, नळ पण घासून घेत आहे आणि समोरची जी स्टाईल असते ना ती पण लगेचच घासून घेणार आहे. नाहीतर काय होतं त्याच्यावरती ना पाण्याचे डाग पडतात आणि ते खूप घाण दिसतं. म्हणून मग इथे ना मी नळ आणि समोरची स्टाईल वगैरे सगळं घासून स्वच्छ केलेलं आहे. आणि आता इथे लगेचच मी किचन ओटा, गॅस आणि ते सगळं पुसून घेते आहे. मी रोज किचन ओटा आहे ना धुवत नाही पाण्याने, कधी कधी ना असं ओल्या फडक्याने पुसून घेते. आणि समोरची खिडकी वगैरे समोरची स्टाईल आणि ते लगेचच्या लगेच स्वॉप करत असते. नाहीतर आहे ना स्टाईलवरती पण आहे ना फोडणीचे तेलाचे वगैरे डाग उडालेले असतात. त्यामुळे ना लगेच एक फडकं फिरवलं ना की स्वच्छ क्लीन होऊन जातं. आणि इथे ना हे बघा, बघू शकता तुम्ही, इथे माझा किचन ओटा अगदी स्वच्छ झालेला आहे. आणि इथे ना माझे आता कपडे धुवायचे होते तर मी लगेचच आता इथे कपडे धुवून घेत आहे. आणि आता हे बघा थोड्या वेळाने ना माझे इथे कपडे धुवून झालेले होते आणि आता हा वॉशिंग एरिया आहे ना तो पण मी स्वच्छ धुवून घेतलेला होता. आता इथे ना हे कपडे ना मी लगेचच मशीनला आहे ना लावून आणि पिळून घेणार आहे. मी शक्यतो ना कपडे धुवायला मशीन वापरत नाही, फक्त पिळायला. आणि ते पण आता पावसाळा आहे ना म्हणून मग पिळण्यासाठी मी फक्त मशीनचा उपयोग करत असतो. कारण की कसं आहे ना आपण मध्यमवर्गीय घरातले आहोत आणि आपले कपडे ना कुठे उठणं बसणं होतं. मुलं कधी मातीत खेळतात, कधी बिना चपलीचे फिरतात. त्याच्यामुळे ना त्यांचे पाय वगैरे सगळे खराब असतात आणि कपडे पण खूप खराब होतात. त्यामुळे ना मग मी शक्यतो हाताने कपडे धुते आणि फक्त पिळायला मशीनचा उपयोग करते. आणि आता इथे ना मी बेडरूममध्ये आलेले आणि हा बघा बेडरूममध्ये ना पांघरुणाचा पसारा तसाच होता. आता तो पसारा पण मी आवरून घेणार आहे. आधी मी तुम्हाला आहे ना माझ्या खिडकीतून बाहेरचा व्ह्यू कसा दिसतो ना हे तुम्हाला दाखवते. हे बघा छान असं हिरवं झाडं आणि आता पावसाळा आहे ना त्यामुळे खूप छान असं झाडं दिसतं तिथून खिडकीतून बघितलं की. आता आहे ना इथे लगेचच मी ना ह्या पांघरुणाच्या घड्या करून बेडच्या अवस्था बघू व्यवस्थित आहे शकता तुम्ही. ना बेडच्या स्टोअरमध्ये ठेवून देते. बेडशीट वगैरे झटकून आणि छान प्रकारे टाकून घेते आणि बेड व्यवस्थित करते. आणि हा जो बेड तुम्ही बघताय ना तो मी आहे ना एका आमच्या कार्पेंटर दादाकडनं आहे ना बनवून घेतलेला आहे. आणि हा आहे ना प्युअर सागाचा आहे. त्यामुळे ना याच्यावर तर मुलं किती उड्या मारतात, किती हे करतात, तरी या बेडला आहे ना काहीच होत नाही. खूप छान भक्कम असा बेड आमच्या कार्पेंटर दादांनी बनवून दिलेला आहे. आणि हे बघा बघू शकता इथे ना माझा बेड व्यवस्थित क्लीन झालेला आहे. आणि आता इथे आहे ना लगेचच मी झाडून कचरा काढून घेत आहे. शक्यतो आहे ना आमचा बेडरूममध्ये एवढा यूज नसतो. फक्त आहे ना रात्री झोपण्यासाठी आम्ही ह्या बेडचा यूज करतो. नाही तर ना शक्यतो आम्ही खाली हॉलमध्ये आणि किचनमध्येच आमचा जास्त वापर असतो. त्यामुळे ना बेड सहसा इतकं काही खराब होत नाही. पण मग ते रोज झाल्याशिवाय आहे ना चांगलं वाटत नाही. म्हणून मग मी ना रोजच्या रोज बेड वगैरे व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेते. आणि इथे ना लगेचच मी या दुसऱ्या बेडरूममध्ये आलेली आहे. आणि ह्या बेडरूममध्ये ना शक्यतो मुलांच्या खेळणी हे बघा इथं अशा अस्ताव्यस्त पडलेल्या राहतात.
हे बघा मुलांच्या खेळणी, टेडी बेअर वगैरे. आता आहे ना हा बेडरूम तर शक्यतो आम्ही काही यूज करत नाही, त्यामुळे ना मी हा बेडरूम आहे ना झाडून घेते आणि झाडता आहे ना तसंच मी आता हा बेडरूमचा जो जिना आहे ना तो पण मी असं झाडून आणते. वरचे बेडरूम आणि हा जिना साफ करून झाला की लगेचच मी हॉल झाडायला घेते. नाहीतर ना काय होतं, वरचा जिना झाडताना आहे ना सगळी घाण खाली पडते आणि ती पूर्ण हॉलमध्ये पसरते. त्यामुळे ना शक्यतो मी वरचे दोघं बेडरूम आणि जिना आधी झाडून घेते आणि मग नंतर हॉल झाडायला घेते. आणि आता आहे ना वरचं माझं झाडून झालेलं होतं, आता मी हॉल वगैरे झाडून घेत आहे. साई, चल आता औषध पी. आता इथे ना मुलाला औषध देऊन आहे ना मी त्याला झोपी लावलेलं आहे, कारण की औषध घेऊन थोडंसं झोपलं की थोडासा आराम पडतो. म्हणून मग इथे त्याला मी ना औषध देऊन घेत आहे आणि मग औषध देऊन आहे ना त्याला झोपायला लावलेलं आहे. आणि इथे ना तो आता छान असं पांघरून घेऊन झोपलेला आहे. रुमाल वरतीच असेल ना रे, तू तो रुमाल बी घेऊन यायचा ना आता. आता इथे ना साई झोपलं आहे, तोवर मी लादी वगैरे पुसायचं काम आहे ना ते करून घेणार आहे, कारण की ना नंतर 2 वाजतील पुन्हा आणि श्रीला आणायचा वेळ होईल. म्हणून मग मी आता आहे ना इथेच माझ्या या व्हिडिओचा एंड करते. आजचा व्लॉग मी इथं संपवते आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगसह. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.